त्याच्या करता जगद्गुरु तुकोबार यांनी हा क्रमसमुच्चय सांगितला. विठाला 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 जगद्गुरु तुकोबार यांनी संतांच्या पायाच्या रजक कणाचे साधन म्हणून योजना केलेली या अभंगामध्ये. आणि साध्य आहे आत्मसुख. त्या आत्मसुखापर्यंत जाण्याकरता क्रमसमुच्चय सांगितला. जसं एखादा विद्यार्थी, हे पोराव इकडे पहा, एखादा विद्यार्थी जर डायरेक्ट 10वीला बसला, पहिली दुसरी तिसरी न बसता डायरेक्ट 10वीला बसला तर पास होईल का नापास होईल? नापास होईल, है की नाही? यांचं म्हणणे नापास होईल, पण माझं म्हणणे तो पासही होणार नाही नापासही होणार नाही. ती म्हणतो आबा बाबा हा अवघड झालं. कारण नापास होण्याकरता सुद्धा मार्क लागतात, फक्त पास होणाऱ्यापेक्षा कमी लागतात एवढाच. काही ना काही मार्क लागतात नापास होण्याकरता सुद्धा. पण एखादा जर डायरेक्ट 10वीला बसला तर तो पासही होणार नाही नापासही होणार नाही. पण मग एखाद्याला जर 10वीला बसायचं असेल तर पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी 10वी स्टेप बाय स्टेप त्याला जावं लागेल. तेव्हा 10वीला त्याला चांगले मार्क पडतील. पण एखादा जर डायरेक्ट 10वीला बसला तर तो पास म्हणजे होणार नाही. म्हणून 10वीला जर चांगल्या मार्काने पास व्हायचा असेल तर पहिली दुसरी तिसरी चांगल्या मार्काने पास करावी लागेल. हा जसा क्रमसमुच्चय आहे तसं वारकरी संप्रदायामध्ये आणि या अध्यात्मामध्ये आपल्याला आत्मसुखापर्यंत जायचं असेल तर त्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा क्रमसमुच्चय सांगितलेला आहे. विशिष्ट प्रकारच्या स्टेप सांगितलेल्या आहेत, पण त्या स्टेप उलट्या आहेत. कशा आहेत? उलट्या आहेत. उलट्या. परमार्थाचा मार्ग हा उलटा आहे महाराज. कसा आहे? उलटा आहे. बघा, तुम्हाला जर शून्यामध्ये विलीन व्हायचं असेल, शून्यामध्ये, तर तुम्ही दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र जर असं पुढं चालत गेले तर शून्यामध्ये विलीन होण्याकरता किती दिवस लागतील, किती रात्री लागतील, किती वर्ष लागतील सांगता येत नाही. पण तुम्ही जर 10च्या अंकावरती उभे असाल आणि तुम्हाला जर शून्यामध्ये विलीन व्हायचं असेल तर 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि 0. आपण 10 पावलं पाठीमागे आलो की आपण शून्यामध्ये विलीन होऊ शकतो. आणि मग शून्यामध्ये गेल्यानंतर तिथे सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तिथे. हो, त्या सुखाच्या अवस्थेमध्ये जायचं असेल तर बाहेर फिरणारी जी अंतःकरण वृत्ती आहे त्या बाहेर फिरणाऱ्या अंतःकरण वृत्तीला आतमध्ये परावर्तित करावं लागेल. काय करावं लागेल? आतमध्ये परावर्तित करावं लागेल. ह्याच्याकरता मी नेहमी उदाहरण सांगत असतो. बघा पोरांनो, तुम्हाला मासा माहिती आहे का? मासा हा पाण्यापासून कमीत कमी 5 किलोमीटर दूर राहतो. किती? मग किती राहतो? पाण्यातच राहतो. बरोबर आहे की नाही? हो, हुशार मुलं आहेत तुम्ही. हो, पाण्यातच मासा राहतो. बरं, मी एवढं तुम्हाला जर चिंतन सांगितलं याच्या पुढचं तर कदाचित आता तुम्हाला तर माहिती आहे म्हणा, मी म्हणजे आहे की नाही, पण तरी सुद्धा तो मासा आहे ना, मासा पाण्यामध्येच राहतो. पाण्यामध्येच राहतो ना. हो, तो मासा पाण्यामध्येच राहतो. ते मासा त्या पाण्याशी एवढा अनन्य असतो, एवढा एकरूप असतो. तो मासा जर पाण्याच्या बाहेर काढला तर तो लगेच आपला काय करतो? प्राण मत्स्यमर त्यावी योगे. वा वा वा, टाळ वाजवा. मत्स्यमर मत्स्य
संगे आणि मच्छा मरण त्या वियोगे. मासा जर त्या पाण्यापासून वेगळा झाला तर आपला प्राण त्याग करतो. त्या पाण्याशिवाय एक क्षण सुद्धा तो मासा राहू शकत नाही. पण याच्याही पुढचं मी तुम्हाला चिंतन सांगतो. तो मासा जिवंत आहे तोपर्यंत तर पाण्याशी अनन्य आहेच आहे, पण मेल्यानंतर सुद्धा तो मासा पाण्याशिवाय राहत नाही राहत महाराज पाण्याशिवाय. बघा तुम्ही, मेलेला मासा जर बाजारामध्ये विकण्याकरता आणला तर ती विकणारी बाई असो माणूस असो सारखं त्याच्यावरती काय करते बरोबर. खरं ते सांगितलं ते त्याला काय ऐकलं, सारखं त्याच्यावरती पाणी टाकतो सारखं बरोबर ना. सारखा पाण्याचा शिपका मारतो त्याच्यावर, आहे की नाही. त्याच्यावर पोतं झाकलेलं असतं. तुम्ही म्हणा लय डिटेल माहिती बा तुम्हाला, आहे की नाही. सगळे कंदुरीवालेच बसलेले असतात माझ्यापाशी, त्याच्यामुळे माहिती असते, आहे की नाही. सारखं पाण्याचा शितोडा मारतो महाराज, सारखं. हो, आता म्हणजे बरेच जण मला म्हणत होते महाराज या लवकर, आम्ही टाळ घेतो, आम्ही विना घेतो. जाऊ द्या आता चला. काय सांगत हो तुम्ही. पाणी टाकतो आहे का. पाणी टाकीत होते महाराज. दररोज बघा तुम्ही बाजारामध्ये जर मासा विकणारा माणूस असो बाई असो सारखं त्या पाण्यावरती काय करत असते, म्हणजे माशावरती पाणी मारत असते. बरोबर ना, माशावरती पाणी मारत असते. एवढंच नाही, जर एखाद्याने तो मासा विकत आणला आणि विकत आणल्यानंतर जर म्हणजे घरी आणल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही काय म्हणतात त्याला, दुसऱ्या कुठल्याही प्राण्याचं मांस शिजवण्याकरता जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी कशाचं मांस शिजवायला लागतं, माशाचं मांस शिजवायला लागतं. हो, खरं सांगतो मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल तुम्हाला लय डिटेल माहिती वा, धरणाच्या जवळ राहतो मी, आहे का नाही. जास्त पाणी माशाला लागतं. याच्याही पुढचं गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ज्याने तो मासा ग्रहण केला, खाल्ला, तर असं म्हणतात तो मासा जिरेपर्यंत तो माणूस नुसतं काय करत राहतो. तुम्ही बरेच जणांनी मासे आणलेले दिसाले हो. सारखं पाणी पित राहतो. एवढं त्या माशाला पाणी अनन्य आहे, मला एवढं सांगायचं. एवढं त्या माशाला पाणी जवळच आहे. पण ऐका ना, रात्रंदिवस त्या मासा पाण्यामध्ये राहणारा मासा, तो मासा रात्रंदिवस पाण्यामध्ये राहून सुद्धा त्या माशाला पाणी पिता येत नाही. काय करता येत नाही, माशाला पाणी पिता येत नाही. आणि मग तो मासा आमच्या साधू संतांना विचारतो, आमच्या मीराबाईला विचारतो की मीराबाई मी पाणी कसं पिऊ. कारण रात्रंदिवस पाण्यामध्ये राहून सुद्धा तो मासा पाण्याविना तहानलेला आहे. हे ऐकल्यानंतर मीराबाईला हसू आलं. काय आलं, मीराबाईला हसू आलं. मोहे सुन सुन आवत हासी रे, पाणी मोमीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी रे. मीराबाई म्हणजे कुणी साधारण आपल्या गावातली मुलगी नाही. मीराबाई म्हणजे राजाची मुलगी होती. हो, कोणाची मुलगी होती, राजाची मुलगी होती. आणि सगळ्या जगाचा विरोध जुगारून पायामध्ये घुंगरं बांधून मीराबाई नाचत होती. नाचूंगी 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 नाचूंगी
जिने देवा करता भगवान कृष्ण परमात्मा करता विष का प्याला राजाजीने भेजा. हो, आपल्या स्वतःच्या वडिलाने बापाने विष पाठवलं तर ते विष सुद्धा पिण्याकरता तिने माग पुढं पाहिलं नाही. एवढं परमात्म्याला समर्पित केलेली मीराबाई. आणि त्या मीराबाई यमुनेच्या तटावरती बसलेल्या होत्या. मासा पोहत पोहत मीराबाईच्या चरणाजवळ आला आणि तो मासा मीराबाईला विचारतोय की मीराबाई, मी रात्रंदिवस पाण्यामध्ये राहतो पण तरी सुद्धा मला पाणी पिता येत नाही, मी पाणी कसं पिऊ? मीराबाईला विचारलं माशाने. आणि मग मीराबाई त्या माशाला म्हणतात, तुला जर पाणी प्यायचं असेल ना तर तुला एक काम करावं लागेल, तुला या पाण्याच्या बाहेर यावं लागेल. कुठे यावं लागेल? पाण्याच्या बाहेर यावं लागेल. पुन्हा तुला उलटी उडी मारावी लागेल आणि उलटी उडी मारली की मग तुला तुझ्या कल्ल्याच्या माध्यमातून तुला पाणी पिता येईल. तुला असं पाणी पिता येणार नाही. म्हणून बघा तुम्ही, मासेत ना मासे पाण्याच्या उलट्या प्रवाहाने वाहत असतात, उड्या मारत असतात. वरती उड्या मारतात, खाली पुन्हा मारतात आणि आपल्या कल्ल्याच्या माध्यमातून त्या माशाला पाणी प्राप्त होतं. तसं त्याला पाणी पिता येत नाही. हे मी माशाचं सांगायला इथं आलो नाही, हे माशाचं सांगत नाही. इथं या मंडपामध्ये बसलेले आपण सुद्धा सगळे या संसार रूपी सागरामध्ये पोहणारे सगळेजण आपण मासे आहोत. कोण आहे? संसार रूपी सागरामध्ये पोहणारे आपण सगळे मासे आहोत. आणि आपल्याला सुद्धा संसार रूपी सागरामध्ये तहान कशाची लागली? सुखरूपी पाण्याची तहान लागली. पण ते सुखरूपी पाणी आपल्याला पिता येत नाही. ते सुखरूपी पाणी जर आपल्याला प्यायचं असेल तर मासा जसं उलटी उडी मारून या पाण्याच्या बाहेर निघून जशी उलटी उडी मारून त्याला कल्ल्याच्या माध्यमातून पाणी प्राप्त होतं, तसंच आपल्याला सुद्धा या संसार रूपी सागरामधून बाहेर यावं लागेल, उलटी उडी मारावी लागेल आणि आत्मस्वरूपाकडे आपली वृत्ती लावावी लागेल. बाहेर संसारामध्ये फिरणारी वृत्ती आपल्याला आतमध्ये परावर्तित करावी लागेल. आणि आतमध्ये परावर्तित केली का मग आपल्याला सुखरूपी पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्या करता क्रमसमुच्चय सांगितला जगद्गुरु तुकोबरायांनी. घडोघडी वाढणारं सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर राम नामामध्ये आवड उत्पन्न झाली पाहिजे. त्याच्या अगोदर राम नामामध्ये आवड उत्पन्न होण्याकरता वासनेचं बीज जळालं पाहिजे. आणि वासनेचं बीज जळण्याच्याही अगोदर संतांच्या पायाचे रजकण आपल्याला मिळाले पाहिजेत. संतांच्या पायाचे रजकण आपल्याला प्राप्त होण्याकरता अगोदर आपल्या जीवनामध्ये आपल्याला संत भेटले पाहिजे. काय केले पाहिजे? संत भेटले पाहिजेत. पंचदशिकार वर्णन करतात, महत संगस्तु दुर्लभा अगम्य अमोघश्च. साधू भेटणं, साधूची संगत भेटणं हे अतिशय दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी. टाळ टाळ Bye.
यांच्याकरता जोरात. बहुआ वगड आहे संत भेटी आणि परी जग जेटी करुणा केली. मला हे प्रमाण ऐकल्यानंतर एक दृष्टांत आठवला, तेवढा सांगतो बघा. या प्रमाणामध्ये अशी गंमत आहे अण्णा. बहु अवघड आहे संत भेटी पण परी जग जेटी करुणा केली. बघा, संत भेटल्याशिवाय जीवनामध्ये आपल्याला देव भेटत नाही. संत भेटल्याशिवाय देव भेटत नाही. पण गंमत अशी आहे, देवाने कृपा केल्याशिवाय अगोदर संत भेटत नाही. बरोबर ना? देवाने कृपा जर नाही केली तर संत भेटत नाहीत, आणि संताने कृपा नाही केली तर देव भेटत नाही. या दोघाचा जॉईंट आहे. असा वेल्डिंग आहे याची, बरं का गोविंद का, वेल्डिंग म्हणजे तुमच्याकडे आहे म्हणून म्हणलं. दोघाची वेल्डिंग आहे. कशी? जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत देव आपल्यावरती कृपा करत नाही, आणि जोपर्यंत देव आपल्यावरती कृपा करत नाही तोपर्यंत ताद्या काय भेटत नाही, संत भेटत नाही. बघा, याच्याकरता एक छोटस उदाहरण सांगतो. काय झालं, एका जणाचं लग्न जमलं. लग्न जमतात ना आपल्या इथे लग्न? नाही आता तुमचं झालं ना राव, काय टेन्शन आहे का? एका जणाचं लग्न जमलं. काय झालं? लग्न जमलं. आणि लग्न जमल्यानंतर पाहुणे पाहण्याचा वगैरे कार्यक्रम झाला. मुलगा पसंत झाला, आणि पसंत झाल्यानंतर त्यांनी ठरवलं आपण काय करू, आपल्याला असं लग्न करायचं नाही. आपल्याला काय करायचं, अगोदर कुंकवाचा कार्यक्रम करायचा, टिळ्याचा कार्यक्रम करायचा, भव्य दिव्य स्वरूपामध्ये चांगला एकदम छान कार्यक्रम करायचा. आणि मग कुंकू टिळ्याचा कार्यक्रम ठरवला. सगळे गावकरी मंडळी, यांच्या काही भावकीतले त्यांच्या काही भावकीतले सगळे पाहुणे मंडळी, मित्र मंडळी सगळ्यांना बोलवलं. आणि कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही कुटुंबाची देवाणघेवाण झाली. बरोबर ना? देवाणघेवाण झाली. पण ऐका, दोन्ही कुटुंबाची देवाणघेवाण झाली, पण त्या दोन्ही कुटुंबाची देवाणघेवाण झाल्याच्या नंतर जो नवरा मुलगा आहे आणि जी नवरी मुलगी आहे, या दोघांची सुद्धा कुंकू टिळ्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण होते. काय देवाणघेवाण झाली? मुलाने मुलीला मोबाईल दिला. बरोबर ना? 2024 मधलंच बोलतोय मी. मुलाने काय दिला? मुलीला मोबाईल दिला. आणि मोबाईल दिल्याच्या नंतर मग दोघांची सगळ्याची कुटुंबाची देवाणघेवाण झाली, यांची देवाणघेवाण झाली. आणि मग कुंकू टिळ्याच्या कार्यक्रमामध्ये तारीख काढली. तारीख लग्नाची, काय केली? लग्नाची तारीख काढली. इथून आजपासून 6 महिन्याने लग्नाची तारीख काढली. आणि काढल्यानंतर सगळे जिकडं तिकडं गेले, आणि दुसऱ्या दिवशीपासून यांचा कार्यक्रम चालू झाला. हॅलो, हाय, बाय, जेवली का, उठली का, बसली का, आज काय खाल्लं, सकाळी काय खाल्लं, म्हणजे आता ते काय सगळंच सांगू का आता इथं? दुपारी काय खाल्लं, संध्याकाळी काय खाल्लं, बोलणं चालू झालं. आणि बोलता 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 त्या पोराला असं वाटायला लागलं. कोणाला? पोराला असं वाटायला लागलं की आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. अहो 6 महिने कुठं पुढं तारीख असते का? इथं एक दिवस 6 महिन्यासारखा चालला. पोरग काय म्हणत? एक दिवस 6 महिन्यासारखा चालला. 6 महिने कुठं तारीख असते का? आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. आणि मग ते दररोज विचार करायला लागलं, माझं लग्न कधी होईल, माझं लग्न कधी होईल, माझं लग्न कधी होईल, माझं लग्न कधी होईल. दररोज विचार करायला लागलं. आणि विचार करता 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 त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला. पागल झालं पोरग. आणि माझं लग्न कधी होईल, माझं लग्न कधी होईल असं म्हणून पागल झालं. आणि पागल झाल्याच्या नंतर घरच्याने दवाखान्यात नेलं. कुठं न्यायचं अमोलराव? कोणत्या दवाखान्यात न्यायचं? खरंय ना त्यांचं, इथं त्यांच्याकडेच आहे का नाही? बागलाण्याचं दवाखान्यात. आपल्याला काय थोडाच खर्च येतोय, आहे की नाही? हो, बागलाण्याचं दवाखान्यात नेलं तर बागलाने डॉक्टरने सांगितलं, हे बघा, हो, हे काही असं नीट होणार नाही, याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. हे औषधाने बरं होणार, हे गोळ्याने बरं होणार, हे इंजेक्शनाने बरं होणार, ह्याला जाऊ द्या म्हणे. कुठं? डायरेक्ट या रोड्यालाच म्हणले अरुण गुरुजी.
जाऊ द्या म्हटलं याला संभाजीनगरला. मग संभाजीनगरला बराळ्याचं इथं नेलं, है का नाही? बराळे डॉक्टर आहेत संभाजीनगरला, त्यांच्याकडे नेलं. मग त्यांच्याकडे नेल्याच्या नंतर त्यांनी सांगितले, बघा याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे खरे, पण हा याला ट्रीटमेंट केल्याच्या नंतर हा दुरुस्त होऊ शकतो. म्हणे काय होऊ शकतो? दुरुस्त होऊ शकतो, पण याला दुरुस्त करण्याची व्यवस्था माझ्याकडे नाही. याला जाऊ द्या म्हणे. कुठं? आता यारवाड्याला, पुण्याला जाऊ द्या म्हणे. आणि मग तिकडं गेल्याच्या नंतर बघा तोपर्यंत काय झालं, तोपर्यंत मुलीकडच्यांना कळालं. काय? मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला. मुलाकडच्यांना कळालं. आणि मग तिकडच्यांनी फोन केला, हॅलो मुलीचा मामा बोलतोय. म्हणले बोला ना पाहुणे, तुमच्या मुलाच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं आम्हाला समजलंय. आता इथून पुढे तुमचा आणि आमचा संबंध होऊ शकणार नाही. तो मुलाचा मामा म्हटला, अरे असं काय करता, एकतर 4 वर्ष पोरग पोरगी बघत होत. किती? 4 वर्ष पोरग पोरगी बघत होतं. तुम्ही काही काळजी करू नका, चांगली टेक्नॉलॉजी निघालेली आहे आता, आपण चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे त्याला दाखवू, त्याला बरं करू आणि आपण काय करू, लग्न करू. पण तुम्ही काही संबंध मोडू नका. पण ते म्हणले बघा वा जमत असलं तर 8-15 दिवस थांबतो, है की नाही? 8-15 दिवस थांबतो. मग पुण्याच्या चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे नेल्याच्या नंतर त्याने त्याची सगळी पूर्ण हिस्ट्री जाणून घेतली अगोदर, है की नाही? हिस्ट्री जाणून घेतल्याच्या नंतर मग त्या डॉक्टरने सांगितलं, हे बघा हे औषधाने बरं होणार नाही, हे गोळ्याने बरं होणार नाही, हे इंजेक्शनाने बरं होणार नाही, हे एकाच गोष्टीने बरं होईल. म्हणजे कोणत्या गोष्टीने? लग्न केल्याने बरं होईल. याच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली का हे पोरग बरं होणार. मग म्हटलं ह्याच्या मनामध्ये काय इच्छा होती? लग्न करायचं. कोणाबरोबर? माझ्या बरोबर. त्या मुली बरोबर लग्न करण्याची इच्छा होती. आणि मग त्या डॉक्टरनी सांगितलं, त्या मुलाच्या मामाने सांगितलं, एक काम करा डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्या बरोबर चाला, तुम्ही मुलीकडच्यांना सांगा की असं झाल्यानंतर हा दुरुस्त होणार आहे म्हणून. आणि मग मुलीकडच्यांकडे डॉक्टरला घेऊन आले महाराज. आणि घेऊन आल्याच्या नंतर मुलीकडे गेले. आणि मुलीच्या मामाकडे गेल्याच्या नंतर मुलीच्या मामाला म्हटले, हे बघा हा याच्या डोक्यावर परिणाम झाला हे खरे, पण याच्या डोक्यावरती झालेला जो परिणाम आहे तो परिणाम दुरुस्त होणार आहे. पण याची एक इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण झाली की लगेच हा दुरुस्त होणार आहे. मग याची काय इच्छा आहे? तुमच्या मुलीबरोबर याचं लग्न लावायचं, लग्न लावल्याबरोबर हा दुरुस्त होणार. मुलीचा मामा म्हटला, हे बघा आता सध्या आहे ना लई नोकरीवाले पडलेले, किती लई नोकरीवाले पडलेले महाराज. कवळे कवळे नवरदेव आहेत, 30, 35, 40, 45. कवळे कवळे नवरदेव पडलेले. कितीतरी मला फोन येतात, पण तरी सुद्धा मी तुमच्या मुलाबरोबर माझ्या भाचीचं लग्न जमवलंय. पण ऐका म्हणे, मला काय एवढं तुम्ही पागल समजू नका. काही काही लोक म्हणतात माझ्या काय कानात बिड्या आहेत का? हा, कानात बिड्या आहेत का माझ्या? तुमचं पोरग पागल झालेलं आहे. आणि तुमचं पोरग जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत मी मुलगी देत नाही. आणि डॉक्टरनी तर काय सांगितलं, जोपर्यंत हे लग्न करीत नाही तोपर्यंत हे दुरुस्त होत. मग आता कधी व्हायचं लग्न? असंच आहे संतांचं देवाचं. जोपर्यंत संत आपल्याला भेटत नाहीत तोपर्यंत देव आपल्यावरती कृपा करत नाही. आणि जोपर्यंत देव आपल्यावरती कृपा करत नाही तोपर्यंत संत आपल्याला भेटत नाहीत. भेटी इथून चाललं होतं आपलं, आहे की नाही? परी जग जेटी करुणा केली, त्या परमात्म्याने आमच्यावरती कृपा केली आणि संतांची भेट आम्हाला आमच्या जीवनामध्ये झाली. पण दुर्लभ अगम्य अमोघश्च, एकतर संत भेटत नाहीत, भेटलेले संत कळत नाहीत. जरी संत भाग्याने आपल्याला भेटले तरी ते संत आपल्याला कळत नाहीत. अहो संत कळत नाही त्याच्यात नवल नाही, साधे महाराज आपल्याला कळत नाही. ऐका माझं, तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, पण साधे महाराज सुद्धा आपल्याला कळत नाहीत.
आजकाल लोकांची दृष्टी अशी झाली आहे महाराज, एखाद्या शेंबड्या पोराने जरी धोतरण टोपी ते घातलं ना तरी लोक त्यालाही महाराज म्हणतात, आणि ज्याने 20-20 वर्ष साधना केली त्यालाही महाराज म्हणतात. लोकांच्या दृष्टीने दोन्ही महाराज आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा साधनेला किंमत आहे महाराज. साधनेला किंमत आहे. अरुण महाराज आहेत, त्यांचे हजारो विद्यार्थी मृदंग वाजवत आहेत, पण त्यांनी मृदंग वाजवणं आणि अरुण महाराजांनी मृदंग वाजवणं काही बदल असेल ना, आहे की नाही? बदल असेल की नाही? बदल आहे महाराज. त्याच्यामध्ये तपश्चर्या असते, त्याच्यामध्ये साधना असते, आणि त्या साधनेला किंमत द्याल की नाही तुम्ही? पण आजकाल साधे महाराज सुद्धा आपल्याला कळत नाहीत, तर साधू संत कधी कळायचे? साधू संत कळणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. हो, अगोदर स्वतः पण साधू कळण्याकरता साधूच अंतकरण लागतं. विठ्ठला साधू कळण्याकरता साधूच असावा लागतो. साधूच अंतकरण साधू कळू शकतो, अन्य दुसरे तुमच्या आमच्या सारख्याच ते काम नाहीये महाराज. दुर्लभा अगम्य साधू भेटला तरी कळत नाही, आणि जरी कळाले साधू तरी त्यांनी केलेला उपदेश आपल्या अंगावरती बांधणं हे त्याही पेक्षा कठीण गोष्ट आहे. विठाला विठाला मग तुकोबर आहे तर म्हणतात संत चरण रज लागता. सहज सहज शब्द वापरला, पण ऐका, सहज शब्द वापरला. संतांच्या पायाचे रजकण तुम्ही आम्ही त्याची अपेक्षा करावी याच्यात नवल नाही, पण संतांच्या पायाच्या रजकणाची अपेक्षा ब्रह्मदेवाने करावी. संतांच्या पायाच्या रजकणाची अपेक्षा शंकर परमात्म्याने करावी. संतांच्या पायाच्या रजक देवाची राज चरणाची नाती वा वा धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. चरणाची धावत चालती मागे मागे. देव सुद्धा संतांच्या पायाच्या रजकणाची अपेक्षा करतात. कोणते कोणते देव? ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू परमात्मा, तिन्ही देव संतांच्या पायाच्या रजकणाची अपेक्षा करतात. पहा, एक एक उदाहरण सांगतो एका एका देवा करता. तीनही देव संतांच्या पायाच्या रजकणाची अपेक्षा करतात. ब्रह्मदेव आहे ना, ब्रह्मदेव, ब्रह्मदेव म्हणजे काही साधा सुद्धा माणूस नाही, गावातला दगड्या धोंड्या नाही. दो ब्रह्मदेव म्हणजे कुलाल हळाचा, बापचा आडाचा, अखंड मडके घडी तोरे, सगळं जग ज्याने निर्माण केलं महाराज, सगळं जग तुम्हाला आम्हाला ज्या ब्रह्मदेवाने निर्माण केलं ना, तो ब्रह्मदेव. प्रत्येक मडकं इथं बसलेलं आहे ना, प्रत्येक मडकं त्या ब्रह्मदेवाने बनवले. आणि तो ब्रह्मदेव एवढा चतुर आहे, एवढा चतुर आहे, एवढा चतुर आहे, त्याने आपलं प्रत्येक माणसाला बनवत असताना बघा, एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. किती चतुर आहे माणूस. दुसरा माणूस तिसऱ्या माणसासारखा नाही. प्रत्येक वेळेला तो मॉडेल बनवतो, तो युनिक पीस बनवतो, युनिक. हो, पुन्हा तसा होणे नाही, युनिक पीस बनवतो महाराज. प्रत्येक माणसाला वेगवेगळं बनवतो. जर विचार करा, जर सगळ्या माणसाला ब्रह्मदेवाने सारखंच बनवलं असतं तर काय करावं लागलं असतं? नंबर प्लेट लावावं लागली असते म्हणतात. हो, हे आपल्याला सुद्धा नंबर प्लेट लावावं लागली असती. आणि मग जर कदाचित एखादा नंबर प्लेट लावून वडवणीच्या बाजारात गेला आणि त्याची जर नंबर प्लेट हरवली तर त्याने पुन्हा घरी यायचं काम? अहो, ब्रह्मदेव एवढा चतुर आहे महाराज, त्याने प्रत्येकाला बनवताना वेगवेगळं बनवलं, प्रत्येकाला बनवता. आणि त्यातली त्यात सगळ्यात जास्त जर बदल कशात केला असन पोरव, सगळ्यात जास्त जर बदल कशात केला असन तर नाकात केला महाराज. नाकात बघा ना तुम्ही, आपल्या आपल्या शेजाऱ्याचे नाक
इथं नाही, इथं नाही, घरी गेलो, घरी 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 घरी. प्रत्येक बघा तुम्ही नाकात जास्त बदल केला. नाकात कशात? नाकामध्ये बदल केला महाराज. काही काहीचे नाका असेत सरळ असे तलवारीसारखे. आता इथं नका पाहू तुम्ही, सरळ तलवारीसारखे महाराज काही काहीचे नाक. काही काहीचे नाक काही काहीचे नाका असेत महाराज. हो, मध्येच चपटेत, मध्येच खोल गाय, असा खोल आहे आणि पुढून थोडं सहकार्य करा की राहता त्या. पुढून उचकलेले आहे की नाही, जेसीपीचं खोरं उचकल्या अभिमान महाराजांनी सांगितलं कोणी आहे की नाही. असं सहकार्य करा थोडं. काही काहीचे नाका असेल मध्येच उंच असतात आणि पुढून चपटे असतात, आहे की नाही, पुढून चपटे असतात. काही काहीचे नाक तर असे असतात महाराज. अरा तुम्ही ते कार्तिक वारीमध्ये स्वेटर विकणारे नेपाळी पंढरपूरच्या चौकामध्ये महाराज तुम्ही नेपाळी लोक स्वेटर विकणारे पाहिले का? अरा त्यांचे नाक पाहिले की असं वाटतं आताच सीताफळाचे डोळे उघडले का काय. एवढे बेकार नाका. एवढा ब्रह्मदेव चतुर आहे महाराज, एवढा ब्रह्मदेव चतुर आहे, त्याने नाकामध्ये बदल केला. पण ऐका ना, तो ब्रह्मदेव सुद्धा या सृष्टीची घडामोड करून थकला. सृष्टीची घडामोड करून थकला आणि थकल्यानंतर त्याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. मला सुद्धा विश्रांती पाहिजे अशी अपेक्षा ब्रह्मदेवाला वाटली आणि त्या ब्रह्मदेवाला आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर चला आळंदीला. नम म्हण देवा चला विश्रांती घ्यावया, विश्रांती घ्यावया. नम म्हण विश्रांती घ्यावया, विश्रांती घ्यावया. आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी. देवा तुम्हाला जर विश्रांती पाहिजे असेल तर तुम्हाला आळंदीला यावं लागेल. कुठे यावं लागेल? आळंदीला जावं लागेल. आणि का आळंदीला? विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर आणि ते या भूमीवर अलंकापूर. विश्रांती पाहिजे असेल तर माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायच्या आळंदीमध्ये जावं लागेल. विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव, पायी संतांची आभाव, पायी संतांची आभाव. विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. मग जिथे देवाला विश्रांती आहे तिथे तुम्हाला आम्हाला विश्रांती आहे. वेगळं सांगण्याची गरज आहे का? वेगळं सांगण्याची गरज नाही महाराज. आणि म्हणून तर त्याला माहेर म्हटलेलं. माहेर काय म्हटलेलं आहे? माहेर. मला सांगा, सासूरवासीन जी मुलगी असते ती माहेराला कशा करता जाते?
बरोबर आहे ना, आराम करायला जाते महाराज, आराम. आताच्या भाषेमध्ये आराम करायला जाते. पूर्वी म्हणजे अगोदरच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर विश्रांती घ्यायला जाते, है की नाही. विश्रांती घेण्याकरता जाते, निवांत राहण्याकरता जाते. तसंच या महाराष्ट्रामधले सगळे वारकरी आहेत ना महाराज, सगळे वारकरी ज्यांना ज्यांना विश्वमौली ज्ञानोबरायच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे, असा जो वारकरी आहे, असा जो साधक आहे, त्याला जर एखाद्या वेळेला कार्तिक वारीला नाही जाता आलं ना, तर तो जाणाऱ्या एखाद्या वारकऱ्यापाशी निरोप देतो, है की नाही. जाणाऱ्या एखाद्या वारकऱ्याच्या जवळ निरोप देतो. वा वा, त्या परमात्म्याकडे जातो, विश्वमौली ज्ञानोबरायांकडे जातो. जाऊ द्या मला विषय लांबेल, पण संतांच्या भूमीमध्ये विश्वमौली ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये ब्रह्मदेवाला सुद्धा विश्रांती घेण्याकरता जावंसं वाटलं. बघ, हो, ब्रह्मसोपान तो झाला आणि भक्ता आनंद वर्षला. हो, मग तेच ब्रह्मदेव कधीही या मृत्यू लोकावरती पाप जास्त झालं म्हणून कधी जन्माला आले, अवताराला आले नाही. कधी या मृत्यू लोकामध्ये पुण्याची उत्पत्ती करण्याकरता कधी ब्रह्मदेव अवताराला आले नाही. पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा एकाच गोष्टी करता या मृत्यू लोकावरती यावंसं वाटलं, ते म्हणजे या सृष्टीची घडामोड करून थकलेलं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाच्या दाहाला शांत करणार या जगाच्या पाठीवरती एकच औषध आहे, ते म्हणजे संतांच्या पायाचे रजक्कन. संतांच्या पायाचे रजक्कन एवढंच औषध आहे. म्हणून ते ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपाने अवतरित झाले. महाराजांनी सांगितलं, ब्रह्म सोपान तो झाला आणि भक्त आनंद वर्षला. ते ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपाने आळंदीमध्ये अवतरित झाले. आणि ऐका ना, निवृत्ती दादा, ज्ञानोबराय, सोपान काका आणि मुक्ताबाई या सगळ्यांनी सिद्ध बेटामध्ये राहावं. कुटियामध्ये झोपत असताना एका बाजूला निवृत्ती दादाने झोपावं, हो, मध्ये मुक्ताबाईने झोपावं, त्याच्या बाजूला विश्वमौली ज्ञानोबरायांनी झोपावं आणि या तिघाच्याही पायथ्याला सोपान काकाने झोपावं. का? यांच्या पायाचे रजक्कन जर माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाले तर या सगळ्या सृष्टीची घडामोड करून थकलेलं अंतःकरण माझं शांत होईल. म्हणून त्याच्या करता सोपान काकाने या तिघाच्याही पायथ्याला झोपायचं. मला एवढाच भाव सांगायचा आहे तुम्हाला, ब्रह्मदेवाने सुद्धा संतांच्या पायाच्या रजक्कनाची अपेक्षा केली, पण त्यांना सुद्धा सहजासहजी मिळाली नाही. तुकोबाराय म्हणतात, संत चरण रज लागता सहज. एवढ्यावरती चाललंय आपलं आणखी, हे की नाही. संत चरण रज लागता सहज म्हणतात, पण जे रजक्कन, हो, भगवान भोलेनाथाला सुद्धा, भगवान शंकराला सुद्धा जे रजक्कन सहजासहजी मिळाले नाहीत. हो, भगवान भोलेनाथ बाबाचा जर विचार केला तर भगवान शंकर या मृत्यू लोकावरती जेवढे काही भगवान शंकराचे मंदिर आहेत, आपण जर एखाद्या मंदिरामध्ये गेलो तर तिथली मूर्ती कशावरती असते? कशावरती असते? सिंहासनावरती असते ना, बरोबर आहे ना. झोपले का काय सगळे? हो, सिंहासनावरती असते. पण आपण महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जा, तिथं गेल्यानंतर तुम्हाला भगवान शंकराची जी पिंड आहे ना, तशी तर मूर्ती पूजा भगवान शंकरालाच मान्य नाहीये. भगवान शंकराची
मग जी पिंड आहे आपण त्या पिंडीचं जी पूजा करतो ते भगवान भोलेनाथ बाबाचं जी पिंड असते ना ती जमिनीच्या गर्भगृहामध्ये असते, खाली असते. कुठे असते? कुठेही जा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जगामध्ये कुठेही जा, खाली असते महाराज जमिनीमध्ये. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा आपण निरीक्षण परीक्षण करा. भगवान भोलेनाथ बाबाचं दर्शन घेताना आपण 2 हात दोन्ही बाजूला ठेवले, आपलं शिरकमल त्या पिंडीवरती ठेवल्याच्या नंतर आपले जे पायाचे अंगठे आहेत ना ते भगवान शंकराच्या पिंडीजवळ असतात. कुठे असतात? पिंडीजवळ असतात. का तर भगवान शंकराला अपेक्षा आहे की या मृत्यू लोकावरती माझ्या विष्णू परमात्म्याचे भक्त राहतात आणि त्या लेवलला माझा अधिकार नाही, म्हणून मी जमिनीच्या खाली. कुठं? ही नम्रता आहे महाराज भगवान भोलेनाथ बाबाची. काय ही नम्रता आहे? नम्रता. नाहीतर भगवान भोलेनाथ बाबा म्हणजे काही कुणी साधं सुद्धा दैवत नाही. भगवान भोलेनाथ बाबा म्हणजे ज्यांना आई नाही आणि ज्यांना वडीलही नाही, आगुन आमा आणि मातु पितु ही ना, त्यांना आई वडील नाही आहेत महाराज भगवान भोलेनाथ बाबाला. हो बघा शिवपुराणामध्ये त्याचा काय सांगितलेले विवाह सांगितलेला, पहिला विवाह भगवान भोलेनाथ बाबाचा. भगवान शंकराचा पहिला विवाह ठरला आणि ठरल्याच्या नंतर ज्या वेळेस परण्या निघाला ना, परण्या आपल्याकडे परण्याच म्हणतात ना, परण्या निघाला तर परण्या निघाल्याच्या नंतर पर्वतराजाच्या घरी परण्या निघाला आणि परण्या निघाल्याच्या नंतर तिथे जसं लग्नामध्ये नवरदेवाच्या बरोबर त्याचे मित्रमंडळी डान्स करण्याकरता असतात ना, नाचण्याकरता असतात ना, नाचण्याकरता असतात ना, तात्या असतात ना, हो ना, डान्स करण्याकरता नाचण्याकरता असतात. तसं भगवान भोलेनाथ बाबा सुद्धा ज्या वेळेस त्यांचा परण्या निघाला, भगवान भोलेनाथ बाबा नंदीवरती उलटे बसलेले दुलेमिया, हो नंदीवरती उलटे बसले आणि उलटे बसल्याच्या नंतर त्यांचे सुद्धा मित्रमंडळी, हो कुणी त्यांचे सुद्धा मित्रमंडळी, कुणी वडवणीच्या स्मशानभूमीमधून, कुणी तिगावच्या स्मशानभूमीमधून, कुणी पुसऱ्याच्या स्मशानभूमीमधून, कुणी हिवरगावांच्या स्मशानभूमीमधून, कुणी इकडे चिंचवणच्या स्मशानभूमीमधून भूत प्रेत पिशाच सगळे जण, एवढे विचित्र विचित्र भूत होते महाराज. हे सगळे भूत आणि वेताळ नाचायला, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, जय हो नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, वेताळ नाचती. रज छाम व्याघ्रंबर, रज छाम व्याघ्रंबर, रज छाम व्याघ्रंबर, रज छाम हर्षयुक्त उमापती. नाथ बाबाने त्याचं रामायणामध्ये विस्तृत वर्णन केलेलं महाराज. ते भूत कसे कसे होते त्याचंही वर्णन केलंय. काही काही भूत असेत महाराज स्वतःचं मुंडकं स्वतःच्या हातावर घेऊन चालतात. काही काही भूत असेत, खरं सांगतोय मी तुम्हाला, रामायणामध्ये वर्णन आहे त्याचं. हो काही काही भूत असेत महाराज त्यांना पायच नाहीत. काही काही भूत असेत त्यांना हातच नाहीत. नाही 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 भ्यायचे नाही महाराज. यांना पाहून भूत भेईल. एवढे महाराज हे कणखर मनाची माणसं आहेत सगळी. बघा जाऊ द्या. ते भूत आहेत ना भूत. पण ऐका सगळे जण नाचायला लागले. भगवान भोलेनाथ बाबा हो दुलेमिया नंदीवरती उलटे बसलेले, परण्या निघालेला आहे. आणि जाता जाता नाचता नाचता कधी कधी काय होतं तुम्हाला सांगू, नवरदेवाचे मित्रमंडळी नाचायला लागले की कधी कधी नवरदेवाला सुद्धा मूड येतो. कशाचा? नाचायचा. बरोबर आहे ना. हे पूर्वीपासून परंपरा आलेली. हे काही नवीन काही नाहीये महाराज, वेगळं. पूर्वीपासून परंपरा आलेली आहे. आणि मग नवरदेवाला सुद्धा नाचायचा लहर आली. लहर हे करे लहरच म्हणतो ना आपण त्याला. लहर आली आणि भगवान भोलेनाथ बाबा सुद्धा त्या भूत आणि वेताळ पिशाच्या मध्ये भगवान भोलेनाथ बाबा सुद्धा नाचायला लागले. काय करायला लागले? पोराओ नाचायला लागले. कसे नाचायला लागले तुम्हाला ऐकायचं का? सगळ्यांनी हात वरती करा आणि टाळी वाजवायची. काढा ते हात वर थोडे जरा त्या शालीमधून.
करा, हात वरती करा सगळेजण. वा वा वा, ज्यांना ज्यांना देवाने हात दिले ना त्या सगळ्यांनी हात वरती करायचे. चला, वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2, करा वरती हात. शाबास. भगवान भोलेनाथ बाबा सुद्धा घोड्यावरून खाली उतरले, नंदीवरून खाली उतरले आणि जसे भूत प्रेत पिशाच नाचत होते ना तसेच भगवान भोलेनाथ बाबा सुद्धा नाचायला लागले. पण भगवान भोलेनाथ बाबाचा फेवरेट डान्स कोणता डान्स आहे? कोणता डान्स आहे? फेवरेट कोणतं? तांडव नृत्य है की नाही? करावरती आज. सो सिंधू समविशाल जटाजूट चंद्रभाल रंगतीत रंगमाल विमल नीलमाले गौतम परे लाल लाल चंदनी गोर भाल रंगतीत रंगमाल मुक्ती बरसाते. ताड़ी ताड़ी ताड़ी, मेरे भोले बाबा नाच रहे. शैल शृंग समविशाल जटाजूट चंद्रभाल रंगतीत रंगमाल मुक्ती बरसाते. गौतम परे लाल लाल चंदनी गोर भाल रंगतीत रंगमाल मुक्ती बरसाते. तांडव नृत्य करायला लागले. मला एवढ्या करता सांगायचंय की ते भगवान भोलेनाथ बाबा ज्या वेळेस पार्वती माते बरोबर विमानामध्ये चालले, आळंदीवरतून चालले आणि आळंदीवरतून जात असताना भगवान भोलेनाथ बाबाला शीतल शांतीचा वारा प्राप्त झाला.
विमान खाली उतरवलं आणि भगवान भोलेनाथ शंकर त्या आळंदीच्या क्षेत्रामध्ये लोटांगण घ्यायला लागले. पद्मावती नावाचं ठिकाण आहे, कधी आळंदीला गेले तर त्या पद्मावती नावाचं ठिकाण पाहून या. तिथं भगवान भोलेनाथ बाबा आणि पार्वती मातेचं विमान उतरलं आणि भगवान भोलेनाथ बाबा लोटांगण घ्यायला लागले, लोळण घ्यायला लागले. पार्वती माता विचारते, स्वामी इथं लोळण घेण्याचं काय कारण आहे? भगवान भोलेनाथ बाबाने सांगितलं, अगं पार्वती तुला माहिती नाहीये, या ठिकाणी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायचा अवतार व्हावा, माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी वास्तव्याला राहावे. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा या ठिकाणी हो आळंदीमध्ये आहे, अलंकापुरीमध्ये आहे. आणि माझं विष पिलेला दाह जो माझ्या अंतःकरणाला आहे ना, तो दाह शांत करण्याची ताकद फक्त या संतांच्या पायाच्या रजकणामध्ये आहे. भगवान भोलेनाथ बाबा सुद्धा संतांच्या पायाच्या रजकणाची अपेक्षा करतात. आणि पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत चरण रज लागता सहज. सहज शब्द वापरतात अभंगाचं प्रथम संत चरण रज लागता सहज, लागता सहज. संत चरण रज लागता सहज, लागता सहज. संत चरण रज लागता सहज, लागता सहज. संत चरण लागता सहज, लागता सहज. संत चरण लागता सहज, लागता लागता सहज. एवढीच नुसती अभंगाची आतापर्यंत भूमिका झाली बरं का. आता अभंग आहे ना जेव्हा होईल तेव्हा, आहे की नाही, आहे की नाही.
2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये या अभंगाची भूमिका म्हणजे सगळा सरळ सरळ अर्थ सांगून देतो आणि आपली सेवा समाप्त करतो. संत चरण रज लागता सहज. सहज म्हणजे संतांचे पाय म्हणजे हे पाय नाहीयेत. लक्ष द्या माझ्याकडे आता 2 मिनिटं 10 मिनिटं. संतांचे पाय म्हणजे हे प्राकृत पाय नाहीयेत, तर संत ज्या साधनेवरती आरूढ आहेत त्याला म्हणतात पाय. त्याला काय म्हणतात? पाय. व्यवहारामध्ये आपलं पोट भरण्याचं साधन आहे ना, त्याला आपण पाय म्हणतो. काय म्हणतो? पाय म्हणतो. एखाद्या मुलाला मुलगी पाहायला येऊ द्या, त्यांनी म्हणू द्या आम्हाला मुलगा पसंत आहे, पण तुमचा मुलगा करतो काय? मग तो बाप सांगायला सुरुवात करतो, हो महाराज आमची फार गरिबी, आमचं पोरग आहे ना, लहानपणापासून मी त्याला कुठलंही योगदान देऊ शकलो नाही. ए पोराव शांत बस. कुठलंही योगदान देऊ शकलो नाही. माझा मुलगा त्याच्या हिमतीवरती दुसऱ्याच्या दुकानावरती काम करून माझ्या मुलाने शिक्षण पूर्ण केलं. दुसऱ्याच्या हॉटेलवरती भांडे घासून त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन झालं माझं पोरग. आणि ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा, पदवीधर होऊन सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारे नोकरी लागली नाही. पोरग वापस घरी आलं, त्याने सुशिक्षित बेकाराच्या नावाखाली कर्ज काढलं. कर्ज काढून त्याने किराणा दुकान टाकलं. 2 वर्षामध्ये त्याने सगळं कर्ज नील केलं. पुन्हा दुसरं कर्ज काढलं. त्या पैशातून टेम्पो विकत घेतला. 3 वर्षामध्ये तो टेम्पो सुद्धा नील केला. आणि आता माझं पोरग त्याच्या पायावरती उभा आहे. काय म्हणतो बाप? त्याच्या पायावरती उभा आहे. मग त्याला अगोदर पाय नव्हते का? होते ना पाय, पण त्याचं पोट भरण्याचं जे साधन आहे व्यवहारामध्ये आपण त्याला पाय म्हणतो. तसं संत ज्या साधनेवरती आरूढ आहेत त्या साधनेला म्हणतात ज्ञान. त्या साधनेचं ज्ञान. संत चरण रज. रज म्हणजे निरे कोणापाशी आहे एक रज, तरी मज द्या रे दुर्बळासी. रज म्हणजे ज्ञान. त्या साधनेचं ज्ञान. कोणती साधना आहे? तर सहज नावाची अवस्था गाठली जाते. सहज. सहज हा शब्द सहज नाहीये. सहज हा शब्द सहज व्यवहारामध्ये सहज म्हणजे मोकार, बिना कामाचा. सहज म्हणजे काय? बिना कामाचा. पण वारकरी संप्रदायामध्ये सहज ही एक अवस्था आहे. अध्यात्मामध्ये सहज ही एक अवस्था आहे. आणि आत्मस्वरूपाच्या साधनेच्या माध्यमातून, स्वस्वरूपाच्या साधनेच्या माध्यमातून त्या साधनेचं ज्ञान आपल्याला मिळालं की सहज अवस्था गाठली जाते. आणि एकदा का ती अवस्था गाठली की काय परिणाम होतो? वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज. संत चरण
गुरुनामाच्या पायाचे रजकण जर आम्हाला प्राप्त झाले तर वासनेचे बीज जळोने जाय. वासनेचं बीज नाम अज्ञान. बीज म्हणजे काय? वासनेचं बीज काय? अज्ञान. अज्ञान जर असेल तर वासना वाढत राहते. ज्ञान जर झालं तर वासना कमी कमी होत जाते. आता थोडक्यात सांगतो मी. अज्ञानाच्या बाबतीमध्ये बरं का अमोल दादा, अज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलत असताना आमचे गुरुवर्य भाऊ पाठामध्ये सांगायचे की गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी. बरं का, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं नाव माहिती नाही असा एकही या महाराष्ट्रातला विद्वान कीर्तनकार नाही. बरं का, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी आहेत ना, ज्ञानाच्या बाबतीमध्ये आणि अज्ञानाच्या बाबतीमध्ये कोटी करत असताना कोट्या करायचे. आमचे गुरुजी पाठामध्ये सांगायचे भाऊ, गुरुजी म्हणायचे ज्ञान आणि अज्ञानाच्या बाबतीमध्ये ते बोलत असताना असं म्हणायचे, असावं अज्ञान, वाटावं अज्ञान, अज्ञान अज्ञान कळालं की राहतच नाही अज्ञान. असावं अज्ञान, वाटू नये अज्ञान, अज्ञान अज्ञान नाही कळालं की जातच नाही अज्ञान. हे ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे. त्यांची आता पुण्यतिथी आहे 55वी. आता थोड्याच दिवसामध्ये पुण्यतिथी आहे. मला वाटतं 26-27 तारखेला आहे. 26 तारखेला रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणायचे, असावं अज्ञान, वाटावं अज्ञान, अज्ञान अज्ञान कळालं की राहतच नाही अज्ञान. असावं अज्ञान, वाटू नये अज्ञान, अज्ञान अज्ञान नाही कळालं की जातच नाही अज्ञान. याला पुन्हा दृष्टांत देऊन ग्रामीण भाषेमध्ये ते सांगायचे, असावा शेंबूड. काय म्हणायचे? त्यांची भाषा बरं, ही माझी नाही. ते काय म्हणायचे? असावा शेंबूड, वाटावा शेंबूड, शेंबूड शेंबूड कळाला की राहतच नाही शेंबूड. हे तरी कळालं की नाही आता? म्हणजे माणसाच्या नाकाला शेंबूड असावा, आहे हा कळावा, आहे हा कळाला की असलेला शेंबूड काढण्याकरता माणूस प्रयत्न करतो. तसं आपण अज्ञानी आहोत हे आपल्याला कळावं, अज्ञानी आहोत हे आपल्याला कळावं. आणि आपलं अज्ञान आपल्याला कळालं की कळालेलं अज्ञान घालवण्याकरता माणूस ज्ञान प्राप्त करत असतो. असं सांगणारी सगळी विद्वान मंडळी या ठिकाणी होऊन गेली बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्री संतांची भूमी आहे. जाऊ द्या, जास्त विस्तार करीत नाही. पण वासनेचे बीज जळून जाय. बीज नाम अज्ञान. ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान जळून जातं. आणि अज्ञान जळालं की मग राम नामामध्ये आवड उत्पन्न होते आणि घडोघडी वाढणारं सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. आवड हा शब्द ना, आवड मग राम नामे उपजे आवडी. आवड हा शब्द ज्ञानोत्तर त्याचा द्योतक. आता याच्यापेक्षा वेगळं काही कळणाऱ्या मंडळीला माझं बोलणं कळेल. आवड हा शब्द ज्ञानोत्तरतेचा द्योतक आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान झाल्याशिवाय त्याच्याविषयी आपल्याला आवड निर्माण होत नाही. म्हणून मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. पण ऐका ना, ते घडोघडी वाढणार अंतःकरणामध्ये सुख आता ते अंतःकरणामध्ये थांबत नाही, तर ते अष्टसात्विक भावाच्या द्वारा सर्व इंद्रियाच्या द्वारा ते बाहेर पडतं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप. हो, कंठ अवरुद्ध होतो नुसतं देवाचं नाव घेतल्याबरोबर. महाराज रामतीर्थ आहेत ना, स्वामी रामतीर्थ, एकदा अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेला गेल्याच्या नंतर तिथं हॉटेलवरती थांबले. रात्री जेवण वगैरे करून त्यांच्या रूम मध्ये जाऊन झोपले. आणि झोपल्यानंतर सगळं शांत वातावरण आणि राम 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 ध्वनी यायला लागला. हॉटेलचा मॅनेजर इकडे तिकडे पाहायला लागला, कुठून राम नामाचा आवाज येतोय. आणि इकडे तिकडे पाहिलं, कोणीच काही दिसेना. आणि मग हळूच ज्या रामतीर्थ ज्या रूम मध्ये झोपलेले होते ना, त्या रूम मधून आवाज येतोय असं कळलं. रूम उघडली, दुसरी चावी असतेच त्यांच्याकडे. रूम उघडली, आतमध्ये गेले तर स्वामी रामतीर्थ झोपलेले. पण राम रामचा आवाज येतोय, कुठून आवाज येतो म्हणून स्वामी रामतीर्थ इकडे तिकडे पाहिलं, कुणी दिसत नाही. त्या मॅनेजरने स्वामी रामतीर्थाच्या पायाला कान लावला. कुठे लावला? पायाला कान लावला. तर त्यांच्या पायामधून राम राम ध्वनी येत होता. त्यांच्या अंगामधून, त्यांच्या हातामधून राम राम ध्वनी येत होता.
आणि मग त्या मॅनेजरला कळालं की काय स्वामी रामतीर्थांचा अधिकार आहे. अहो भाव विभोर झाला तो मॅनेजर. आणि ज्या वेळेला स्वामी रामतीर्थ सकाळी उठून स्नान वगैरे करून रूम सोडून ज्यावेळेस काउंटरवरती बिल देण्याकरता गेले, तो मॅनेजर त्या रामतीर्थाच्या चरणावरती लोटांगण घातलं. स्वामी तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये थांबलात, हे आमचं केवढं मोठं भाग्य. असा साधू, असा महात्मा आमच्या हॉटेलवरती आमच्या या वास्तूला त्याने पाय चरण स्पर्श केला, हेच आमचं भाग्य. तुमचं बिल नको आम्हाला. अरे काय केलं मी सांग ना. अहो तुम्ही झोपलेले होते आणि तुमच्या पायामधून, तुमच्या हातामधून, तुमच्या केसामधून, प्रत्येक रोमामधून रामाचं नाव येत होतं. राम ऐकल्याबरोबर पुन्हा स्वामी रामतीर्थ त्या काउंटरवरतीच पडले. भावविभोर होऊन काउंटरवरती पडले महाराज. अष्टसात्विक भाव प्रकट झाले. तर अष्टसात्विक भाव प्रकट व्हायला पाहिजेत भक्ती करत असताना. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. आपल्या हृदयामध्ये रामरूप प्रगट होतं. पण हे सगळं होण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे अतिशय वा वा पूर्व